ज्या गोष्टीची वाट पाहणं चालू होती ती गोष्ट खरी झाली आणि आज गिरीश भाऊंनी केळांचा एवढा कमी दर लावला की मला हिरेनला आणि ओमला केळं घेण्यासाठी बोलावं लागलं. तर मित्रांनो, मस्त सकाळी सकाळी परूला स्टार्ट केलं आणि निघालो जिमला जाण्यासाठी. रोज सकाळी ट्युशनला जाणाऱ्या मंडळींना घेतलं आणि पटकन येऊन पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये. चौकामध्ये मित्रांची वाट पाहतच होतो तर इकडे आपल्याला सूरज भाऊ भेटले. तिथून 15 मिनिटांनं अभि आणि रुद्रा पाटलाचं आगमन झालं. पटकन रुद्राला बस स्टॉपवर टाकून दिलं आणि आम्ही आलो आमच्या जिम मध्ये. जिम मध्ये आलो तर इकडे आमच्या भावाचे ऍप्स मारणं चालू होते आणि इकडे फुल साऊंड लावून आमच्या भावाचं एन्जॉयमेंट चालू होतं. मग तुमचा भाऊ बी काय ऐकणार आहे का? फुल पॉवर मध्ये धन्न कार्डिओ मारला आणि आजचा आपला पूर्ण वर्कआउट झाल्यानंतर ही आहे आपली आजची कंडिशन. जिम झाल्यानंतर इकडे आमच्या मित्रांच्या कवाल्या चालू झाल्या आणि आज जिमला डॉन अब्सेंट होता. त्यानंतर आम्ही ट्युशनला आलो, ट्युशन पूर्ण केली आणि गिरीश भाऊ जवळून बिलकुल फ्रेश केळं घेतले. गिरीश भाऊ यांचं फ्रूटचं दुकान सध्या आपल्या आरवी येथील ढोले कॉम्प्लेक्सच्या समोर लागते, ज्यांच्याकडे तुम्हाला एनी टाइम फ्रेश माल भेटून जाईल. त्यानंतर परूला थोडंसं पाणी पाजलं आणि घरी आलो. पुन्हा आंघोळ वगैरे करून चकाचकून आता जायचंय आपल्याला कॉलेजमध्ये. मग काय काढलं परूला आणि निघालो कॉलेजकडे जाण्यासाठी. आरवीला जातच होतो तर रोडने आपल्याला हिरेनजी आणि ओमजी भेटले. मग काय पटकन आरवीत आलो आणि धनकन कॉलेजमध्ये पोहोचलो. कॉलेजमध्ये आलो, फाईल ओपन केली तर मला माझेच डॉक्युमेंट दिसत नव्हते. पूर्ण कागदपत्रांनी या फाईल मध्ये गोंधळ घालून टाकला होता. बाहेर पाऊस चालू झाला तर आता आम्ही कॉलेजच्या आतमध्ये आलो. तिथे सुद्धा तोच सारखा डॉक्युमेंटचा घोड चालू होता. तिथून एका तासानंतर तरी सुद्धा आम्ही आमच्या अग्रीमेंटवर साईन करून घेतली आणि इकडे विनीत त्याची टीसी काढण्याच्या लाईन मध्ये लागला होता. पास झाल्यानंतर डिग्री असे दाखवत होते जसे काही सरकारी नोकरीवर लागले की काय. इकडे यांचं सेलिब्रेशन थांबायचं तर काही नाव नव्हतं. तर आता सर्व कामं आटोपल्यानंतर आता मी निघालो घरी जाण्यासाठी. जर तुम्हाला पण असे मिनी ब्लॉग बघायचे असेल तर आता आपल्या पेजला फॉलो करून घ्या.